शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. पीक विमा रक्कम आता प्रति हेक्टरी 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, तर मग शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता आली आहे. हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते की पीक विमा कधी भेटणार, तर आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी जाहीर झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निधी मंजूर करून दिला आहे. तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरू होत आहे. आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जात आहे. ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. बघा शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने आता जाहीर केली आहे. यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा रक्कम जमा केली जात आहे. 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नसेल किंवा कमी भेटला असेल, त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा आता भेटत आहे. त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, एवढी मोठी रक्कम आता सरकार देत आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितलं आहे. ते म्हणजे 2022 वर्षापासून 2024 या मागील 3-4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप हे आता होत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरू झाली आहे, अशी माहिती सध्या सरकारच्या माध्यमातून आली आहे. तुम्ही आताच्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपल्या देशाचे कृषी मंत्री बघा स्पष्टपणे लिहिलं आहे. शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडायचं सांगितलेलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे याची पण यादी सरकारने आज जाहीर केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर करण्यात येत आहे. आता बघा 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना निधी मिळत आहे. उद्याही 14 जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला असून तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आता खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होत आहे. काल देखील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाले आहे. आज 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. ते जिल्हे कोणते आहे लगेच अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे वाटप होत आहे. मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आज आले आहे. कृषी विभागाला देखील आदेश दिले आहे. बघा आता 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा येणार आहे. जर तुमचा 2022 पासून पीक विमा भेटला नसेल, थकीत असेल, तर बघा तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा आता भेटणार आहे. 2022 ते 2025 मे महिन्यापर्यंत राहिलेले पैसे तुम्हाला आता भेटत आहे. 30,000 रुपयापर्यंत रक्कम आता मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना
काल बँकेच्या खात्यावर 52,000 रुपये, 49,000 रुपये, 50,000 रुपये असे भेटलेले आहे। हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे। आज या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केली आहे। आपल्या राज्यामध्ये 39 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये वितरण पार पडले आहे। हे देखील सर्वांना माहीत आहे। शेतकऱ्यांना वाटत होते पीक विमा 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून टोटल 3 ते 4 वर्षाचा राहिलेला सर्व पीक विमा एकदम 50 ते 40,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तुमच्या शेती पिकाचे 2022 पासून 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केली आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते 14 जिल्हे व कोणकोणते पिकं पात्र ठरलेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम मिळत आहे। जवळजवळ 35 पिकांची नोंद या ठिकाणी आढळलेली आहे। तर बघा या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी, कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला नक्कीच आता एका मिनिटामध्ये कळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येत आहे। काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे आदेश कृषी विभागाकडून आता आले आहे। म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले जाणार आहे याची पण यादी आता अगदी काही सेकंदामध्ये, काहीच मिनिटांमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे, सर्व बँकांना हा पीक विमा भेटणार नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान झाले होते। म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँके निवडला आहे। या 12 बँकांमध्ये जर तुमच्या खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा भेटणार आहे। सरकारने फक्त 12 बँकांनाच प्राधान्य दिले आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण देखील येत असते। बघा असं या ठिकाणी स्पष्टपणे समोर आलं आहे। यामध्ये पीक विमा आता तुम्हाला लवकर का भेटला नाही, बघा या ठिकाणी तुम्हाला पीक विमा लवकर का भेटला नव्हता असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर असे तांत्रिक अडचणी देखील आल्या होत्या, बघा असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जात आहे। आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जात आहे ते एकदा बघून घ्या। 12 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक,
पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा कॅनरा बँक, बँक बडोदा, बघा आता जी का बडोदा नावाची बँक आहे येथे पण या ठिकाणी निधी रक्कम जमा होणार आहे। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे। जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडले आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, बघा या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी जी काय गायरान जमीन पडलेली आहे त्यांच्या स्वतःची ती पण या ठिकाणी दाखवून पीक विमा उचलण्याचे काम केलेलं आहे। अशांना देखील पीक विमा मिळू शकत नाही आणि काही शेतकऱ्यांनी रस्त्यालगतची देखील जमीन दाखवून पीक विमा उचलण्याचं काम केलेलं आहे। त्यांना देखील आता पीक विमा भेटणार नाही, कारण हा सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट केंद्राकडून पीक विमा मिळत आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांनी कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना देखील पीक विमा सोडला जाणार नाही। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की तपासा। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आतमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, त्यानंतर जालना, बघा शेतकरी बांधवांनो जालनामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार। त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, बघा शेतकरी बांधवांनो हे महत्त्वाचे जिल्हे आहे। याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा होत आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, बऱ्याच दिवसापासून अशा अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। शेतकरी बांधवांनो पीक विमा आज तुम्हाला भेटणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे अशी स्पष्ट माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात महत्त्वाची बातमी। धन्यवाद।